आज आपण मुरमुऱ्यांचं भडंग कसं करणार आहे हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। हे आपण असे मुरमुरे घेतलेले आहेत, हे बाजारात कुठेही अवेलेबल आहेत। हळद, मोहरी, मिरची पावडर, चाट मसाला, कढीपत्ता घेतला आहे आपण झाडाचा काढून, त्यानंतर 1 वाटीचे सुकं खोबरं आणि त्याच वाटीच्या हिशोबाने आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। आता यामध्ये आपण शेंगदाणे परतून घेऊया। शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला असं खरपूस परतून घ्यायचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, तर मी हिरवी मिरची नाही टाकणार आहे, मी फक्त मिरची पावडरचाच वापर करणार आहे। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा कापून ह्यामध्ये ॲड करू शकता। बघा आता आपण आपले शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घेतलेले आहेत, त्याचा वास पण आता खूप छान येतोय बघा इथे मला। आता आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण खोबरं पण भाजून घ्यायचंय, व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं छानपैकी, पूर्ण त्याला व्यवस्थित ब्राऊन कलर आला पाहिजे। खोबरं आपलं एकदम व्यवस्थित ब्राऊन झालेले, ते पण मी आता मुरमुऱ्यांमध्ये काढून घेतलेले आहे। आपलं तेल गरम आहे, आपण त्यामध्येच 1 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण हळद आणि मिरची पावडर ॲड करणार आहे। मोहरी बघा किती व्यवस्थित तडतडली आहे, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि गॅस बंद करून आपण कढीपत्ता टाकणार आहे, कारण की मग तो अंगावर येतो, उडतो। व्यवस्थित झालेले, आता आपण हे मुरमुऱ्यांमध्ये एकदम मिक्स करून घेऊया। आता हे आपण सगळं मिश्रण जे गरम केलं होतं, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि मिरची पावडर, ते आपण ह्यामध्ये टाकले आता। आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। टाकायचं, त्याने काय होतं जरा छान चव येते आणि त्यामुळे मुलं कसं आवडीने खातात। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। असं आता सुट्ट्या मुलांना पडलेल्या आहे शाळेला, मग मुलांना काय वाटतं की मधल्या फावल्या वेळेत काहीतरी खायला मागतात आणि भात भाजी ते नको म्हणतात, कारण की गरम होत असतं, ते नुसतं पाणी पाणी। जर तुम्ही असं बाहेरचं काही खाल्लं आणण्यापेक्षा तुम्ही जसे मुरमुरे आणून घरी जर असं भडंग केलं तर मुलं आवडीने खातील आणि ते खायलाही छान लागतं। आणि तुम्ही असं बाहेर कुठं फिरायला गेले तर प्रवासात सुद्धा हे घेऊन जाऊ शकता। ह्याच्यामध्ये असं काही नाही की तुम्ही डब्यातच, तुम्ही प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये वगैरे पॅकबंद ह्याच्यामध्ये तुम्ही हे घेऊन फिरायलाही जाऊ शकता आणि मुलं आवडीने खातात ते।